आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। कविता माणसाचे जीवन समृद्ध करते। कवी इंद्रजित भालेराव नागठाणे येथील बालगंधर्व विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात। माणसाचे जीवन समृद्ध करण्याचे काम कविता करते, तसेच आपल्या मनातील विचार, भावना त्याचे प्रकटीकरण करण्याची क्षमता माणसांच्या मनामध्ये निर्माण करते, असे विचार महाराष्ट्रातील थोर कवी इंद्रजित भालेराव यांनी नागठाणे तालुका पलुस येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले। भालेराव पुढे म्हणाले, माणसाच्या जीवनात कवितेला अनन्यसाधारण महत्त्व असून आपल्या जीवनातल्या व्यथा आणि कथा मांडण्याचे सामर्थ्य मानवाला कवितेतून मिळते। यावेळी काट्याकुट्याचा रस्ता, बाप या कवितांचे बहारदार सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन विकास संस्थेचे सचिव ॲडव्होकेट सुनील महामुनी हे होते। यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व अहवाल वाचन मुख्याध्यापक दीपक कारंडे यांनी केलं, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कथाकार हिम्मत पाटील यांनी करून दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक जाधव यांनी केलं, तर आभार ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील यांनी मानले, तर प्रमाणपत्राचे वाचन क्रीडा शिक्षिका वृषाली पाटील व सुनील मानकर यांनी केलं। यावेळी विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष LD म्हेत्रे, कोषाध्यक्ष अवधूत गडकर, संचालक गोपाळकृष्ण मधुकर पागे, निमंत्रित सदस्या श्रीमती मेघना पागे, संचालक संपतराव पाटोळे, हुतात्मा कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर, सरपंच सागर पाटील, उपसरपंच निशा बनसोडे, पोलीस पाटील दीपक कराडकर, याचबरोबर कवी रमजान मुल्ला, गोरखनाथ पाटील, रामचंद्र विचारे, आनंदराव कोरे, महादेव थोरात, पत्रकार दत्तात्रय सपकाळ, कवयित्री मंदाकिनी सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणताय म्हणून हात पसरी हातारी न देना तो भिकारी। ही काय कविताच आहे ना? किती आहे? 2च ओळीची आहे। गरिबी श्रीमंती मधल्या भेदामुळं त्याचा जो आत्मसन्मान दुखावला गेला, तो इतक्या 2 शब्दामध्ये त्या लहानपणच्या मुलानं, माझ्यातल्या लहान्या मुलानं त्याला उत्तर दिलं आणि कविता तयार झाली। आमची अशी शाळा होती गावाच्या बाहेर, आजूबाजूला शेतं होती आणि मग काय करायचं की सगळी पाखरं आमच्या शाळेभोवती जमा व्हायची, कधी कधी वर्गात पण यायची, खिडकीत बसायची पाखरं। आणि खार असते ना, खारी असतात ना, खार नावाचा प्राणी छोटा, माहिती आहे ना खार? आमच्याकडे त्याला खडोळी म्हणतात, तुमच्याकडे खारच म्हणतात का?